पक्षामध्ये पहिल्या इनिंगमध्ये एनसीसी बोरिवली संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल। लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सुरू आहे। चॅम्पियन सुपर लीग पडगा ऑर्गनाइज बाय एसएससी पडगा यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा। त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचे कुरुंद संघ आणि सलामीची जोडी देखील त्वरित मैदानामध्ये पाठवायचे एनसीसी बोरिवली संघ। फिल्डिंग सजून घ्यायचे। बाबन देव कुरुंद संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय बोरिवली टीमच्या विपक्षामध्ये। खूपच चांगली चर्चा टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाली। सध्या तरी ऑन स्क्रीनवर चॅम्पियन सुपर लीग पडगा याचा एक कटआउट पाहू शकता। ऑर्गनाइज बाय एसएससी पडगा यांनी उभारलेली स्पर्धा। स्पर्धेचा आजचा 17 जानेवारी आजचा हा दुसरा दिवस। खूपच चांगलं क्रिकेट पीटीसीच्या अंतर्गत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं। याचं संपूर्ण श्रेय जातं साजिद पडगा यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा। सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली। आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना। यामधील तो संघ जिंकेल आणि त्यांच्या विरोधात तलवली स्पोर्ट तलवली अशी उद्याची पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। 8:30ला रिपोर्टिंग करायचे। 8:45ला टॉस होईल आणि 9 वाजता चेंडू टाकला जाईल। 9 वाजता उद्या मॅचला सुरुवात होणार आहे आणि संघ उशिरा आला तर ओव्हर कमी केले जातील। मॅचला होती सुरुवात। राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू उडवलाय। उंची भरपूर पॉवर पेचं षटक आहे। आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये पोहोचतोय आणि झेल पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे। वापर केला। लेन चांगली होती। बॅटचा संपर्क झाला। विकेट किपरला बीट केलं। मागच्या दिशेने निवा पाटील देखील होते परंतु पोहोचू शकले नाही कारण का चेंडूची गती भन्नाट होती। गतीवर स्वार होऊन हा गोलंदाज गोलंदाजी करतोय। नशिबाची साथ लागत असताना चौकार येतोय। बोरिवली टीमच्या खात्यामध्ये इनसाइड आउट। कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय। क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय। शर्यत आहे आणि अखेरकार ती शर्यत चेंडू जिंकलाय। दुसरा चौकार येतोय अतिपच्या खात्यामध्ये। जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला अतिपच्या खात्यामध्ये। उडवल्या ऑन साइडला स्विंग करत असताना डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये गेला। कॅच ड्रॉप झाली आहे आणि योगदान अतिपला मिळत असताना 2 धावा देखील पूर्ण झाल्यात। ये कैच कहीं ना कहीं महंगा भी पड़ सकता है। दीपक अतीप भाभे बहुत अच्छे टच में नजर आ रहे हैं। किस तरह से देखिए कैच छोड़ा, बहुत ऊंची गेंद चली गई थी। स्कायर कैच था।
इस तरह के कैचेस बहुत मुश्किल होते हैं और आखिरकार ये देखिए आप रिप्ले में देख सकते हैं कैच छूटा और 2 रन पूरे किए। ओव्हर द विकेटनेस सुमित अप्पर कट खेळलाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये सुंदर शेल आणि अखेरकार अतिफची खेळी संपुष्टात 10 या धावसंख्येवर दुसरा झटका लागत असताना टीमला अतिफने बाद होण्यापूर्वी 10 धावांचं योगदान दिलं. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, परंतु या ओव्हरमध्ये सुमितने 2 विकेट प्राप्त करून दिलेत. पहिल्या 5 चेंडूत सकेल समाप्त 10 वर 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये एनसीसी बोरिवली संघ कुरूंच्या विपक्षामध्ये या ओव्हरचा शेवटचा चेंडू. यावेळी बॅटची कडा डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, प्रयत्न चांगले केले, परंतु हा चेंडू निर्धाव आणि त्याचबरोबर षटक क्रमांक पहिले झाले समाप्त. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एनसीसी बोरिवली टीमची धावसंख्या 2 गडी बाद 10. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गतीचा त्याने भन्नाट वापर केला. 2 महत्त्वाच्या विकेट प्राप्त केल्यात. अतिफ खेळपट्टीवर सेट झाला होता. त्याच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आले होते, त्याला देखील बाद केलं आणि नफीसला देखील माघारी परतवलं. त्याला तर गोल्डन डकचा शिकार ठरवला त्याने. अशी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 44 P1च्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 10 किंवा 10पेक्षा कमी धावा देऊन विकेट प्राप्त केली जातात, त्यावेळेस त्याला सुंदर आणि चांगली गोलंदाजी सांगितलं जातं, म्हटलं जातं आणि तेच काम पहिल्या ओव्हरमध्ये सुमितने केले. दुसरं षटक सुभाष यांचं. आता कुरुंद एंडकडून पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी पाहिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र तुम्हाला टोल नाका एंड करून गोलंदाजी पाहायला मिळेल. दोन्ही एंड कडून बॅटिंग आणि गोलंदाजी पाहायला मिळते. हे चौफेर मैदान नेहमीच टोल नाक्याचं पडग्याचं चर्चेत राहिले. दूरवरून रणप फलंदाज रमीजच्या खात्यामध्ये 2 विकेट जरूर प्राप्त झालेत, परंतु सलामीचा वीर रमीज अजूनही खेळपट्टीवर आहे, हे विसरून चालणार नाहीये. आणि त्याच्या तो सध्या स्ट्राईक एंडवर आहे. अबू खूप दूरवरचा रनअप सुभाषचा आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने अगदी स्लॉटमध्ये होता. समोर लॉफ्टमध्ये लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. लॉंगॉनमध्ये शतरक्षक फक्त सिंगल येते. फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी स्ट्रॉंग झाले आता या सामन्यामध्ये, कारण का हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि त्या दरम्यान दोन्ही संघाने एक मॅच गमावली आहे आणि आता मात्र विजयाचं खातं ओपन करण्यासाठी ही लढाई. एकीकडे कुरुंद तर दुसरीकडे बोरिवली, एनसीसी बोरिवली. यावेळी सुख केलाय. फाईन लेग मधून चेंडू जाईल 1 बॉल्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय फलंदाज अबूच्या खात्यामध्ये, सॉरी रमीजच्या खात्यामध्ये. रमीज स्ट्राईक एंडवर होते. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका सजवलाय. शपल झालेत. ऑफस्टमच्या थोडेसे आत आले. खूप टप्पा हॅप टक्कर होता, त्याला हुक करून दिला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार. सलामीवीर रमीजच्या माध्यमातून चौकार आले. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 16 वर जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. बॅटची खडा आणि विकेट किपर आणि मागच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा चौकार येतोय रमीजच्या खात्यामध्ये. नशिबाची साथ आता लाभत असताना एनसीसी बोरिवली टीमला पहिला चौका हुक केला होता, तिथे 4 धावा जरूर प्राप्त केला, परंतु यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर होता. बॅटची कडा लागली. विकेट किपरच्या डोक्यावरून जात असताना मागे देखील 2 क्षेत्ररक्षक होते, अडवू शकले नाहीयेत, कारण का समोरून सुभाषची वेगाने गोलंदाजी होते. 4 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा सुभाषने खर्च केल्या. टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुमितने 10 धावा खर्च केल्या, परंतु विकेट देखील प्राप्त केली होती, परंतु या ओव्हरमध्ये सुभाषला विकेट प्राप्त करता आली नाहीये. चौकारांची हॅट्रिक होईल का? रमीजच्या नाबावर हॅट्रिक चेंडू. फ्रंटफूट ओपन करत असताना पंच करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर राहिला. वाईटचा इशारा.
एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती 21 वर. आता एक चांगलं टार्गेट सेट होत असताना धावफलकावर बॅटिंग करत असताना बोरिवली टीम नाणेफेक जिंकल्यानंतर निबा पाटील टीम कुरूनने निबा पाटील टीमचे कॅप्टन त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. ओव्हर द विकेटने रमीजसाठी आत्ता स्क्वेअर कट चांगला आहे. गॅपमधून चेंडू चाललाय सर्कलमधून, परंतु डीपमध्ये शतरक्षक. चांगलं शतरक्षण. फिल्डिंग डिपार्टमेंट आता स्ट्रॉंग झालंय. सामना महत्त्वाचा आहे हे देखील त्यांना माहीत आहे. जिथे दुहेरी धाव मिळू शकते तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना फेकी देखील चांगली पाहायला मिळते. फक्त सिंगल येते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 22 वर जाऊन पोहोचली. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. या ओव्हरमध्ये 2 चौकार खर्च केलेत सुभाषने. अब्बू स्ट्राईक एंडवर पोझिशन बॅकफुटला उभे आहेत सुरुवातीपासूनच. यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. थोडेसे सफल देखील झाले होते आणि इथे जुनी बाद केलेलं नाहीये फलंदाजाला. ओव्हरची समाप्तीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना NCC बोरिवली टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती 2 विकेट 22 धावा. आणि पुढील 2 ओव्हरमध्ये काय घडेल या मॅचचं पहिल्या इनिंगचं सत्र पूर्ण करण्यासाठी मायक्रोफोनवर आदित्य जाधव. थैंक यू सो मच दीपक सुतार. पहले 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन 2 विकेटों के नुकसान पर इस वक्त VIP डाइस पर जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए गिफ्ट हैम्पर स्पॉन्सर किया है सन्माननीय उमेश राणे साहब तशरीफ़ ला चुके हैं, उनका भी विशेष आभार व्यक्त करते हैं. मैन ऑफ दी मैच की ट्रॉफी हमें जिन्होंने स्पॉन्सर की है श्रीमती जसबीर कामटे मैडम. बेस्ट बॉलर एंड बैट्समैन के लिए ट्रॉफी स्पॉन्सर की है अफसर रईस और शूज़ विवेक शेलार की तरफ से हमें स्पॉन्सर किए गए. मैन ऑफ द सीरीज़ की ट्रॉफी वसीम शेख और बाईसाइकिल सुफियान शेख की तरफ से हमें स्पॉन्सर की गई. इन सभी स्पॉन्सर का हम विशेष आभार व्यक्त करते. तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए राजा पठारे आते हुए सामना करते हुए बैट्समैन रमीज आते ही हवा में तान दिया है. गेंद के नीचे खिलाड़ी और बैट्समैन रमीज आउट होने से पहले 10 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए. हासिल करते हुए नाइफ अब नंबर 5 पर आते हुए बल्लेबाजी करने के लिए, जबकि 3 विकेटें अब गिर चुकी है NCC बोरिवली पड़गा की. राजा पठारे आते ही अपने इरादे स्पष्ट करते हुए देखना क्या कुछ हुआ है. बैट्समैन ज़्यादा सफल हुए. गेंद विकेटों के ऊपर से चली गई शैलेश पाटिल के पास. बाबन देव कुरुंद इस पर टॉस जीत कर गेंदबाजी करते हुए, जबकि टॉस हारकर बल्लेबाजी NCC कर रही है. और पिछले मैच में NCC ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, खास करके नाफिस बर्डी ने, लेकिन इस मैच में बहुत जल्दी आउट हुए. हालांकि पहली गेंद पर उनका विकेट गिरा था. रमीज ने भी अच्छा स्टार्ट दिया था. रमीज ने इस मैच में 10 रनों का केवल योगदान दिया है. राजा इस बार उड़ा दिया है. गेंद जा रही है मिड विकेट की तरफ 6 रन के लिए. क्या शॉट खेला ऊपर बैट्समैन नाइफ ने, आते ही सिक्सर के साथ स्वागत किया है. और एक इस बार लॉन्ग ऑन की दिशा पर कैलकुलेट नाइफ बर्डी का इस वक्त कैलकुलेट माप तोल के मारा हुआ सिक्सर 6 रन.
शॉट्स को अंजाम दिया था नाइफ बर्डी ने राजा के सामने। पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग, लेकिन थ्रो नहीं किया। गेंद कलेक्शन करने के बाद अपने हाथों में रख दिया था निवा पटेल ने। 3 ओवर की समाप्ति के बाद 35 रन 3 विकेटों के नुकसान पर इस ओवर में 13 रन खर्च किए। पहली 3 गेंदों पर कोई भी रन नहीं था, लेकिन आखिरी 3 गेंदों पर 13 रन बनाए नाइफ बर्डी ने। फर्स्ट, सेकंड और थर्ड ट्रॉफी जिन्होंने हमें स्पॉन्सर किया है वो सम्मानीय हर्ष कमलाकर कशिवले और विवेक कमलाकर कशिवले का हम विशेष आभार व्यक्त करते। यूट्यूब लाइव स्पॉन्सर हमें जिन्होंने किया है शाहिद चिखलेकर और शुद्धेदन जाधव, जो विद्यमान ग्राम पंचायत सदस्य ढोले के। फर्स्ट कैश प्राइज हमें जिन्होंने स्पॉन्सर किया माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत ढोले सचिन घोड़विंदे। सेकंड कैश प्राइज देवा ग्रुप के अध्यक्ष सम्मानीय सुजीत उर्फ पप्याभाई ढोले और अनुज ढोले की तरफ से। थर्ड कैश प्राइज हमें स्पॉन्सर किया है रविंद्र भिशे, विद्यमान सरपंच पड़गे। महेश राउत, बाबू असारी, सचिन पाटिल, पराग पटोले, नासिर शेख, जयेश जाधव, रुपेश जाधव, मनोहर भुईर, रॉयल फालूदा, निशा पाटिल मैडम, जैद पटेल, अमोल जाधव, इन सभी का हम विशेष आभार व्यक्त करते जिन्होंने इस चैंपियन सुपर लीग के लिए स्पॉन्सरशिप की है। तमाम स्पॉन्सरों का विशेष आभार व्यक्त। शैलेश, आखिरी ओवर की पहली गेंद सैंडी झपके, लेकिन गेंद पहले बाउंस पर डाउन द विकेट 4 रन के लिए। फिर से उठाने की कोशिश, देखना क्या कुछ हुआ इस गेंद पर। लेग बाई का इशारा था हुआ। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जनार्दन भुईरा में बताते हुए 40 रन 3 विकेटों के नुकसान पर। आखिरी और अंतिम ओवर का इस वक्त खेल चलता हुआ। ओहो, अपने फ्रंट लेग को अलग किया था अबू ने, बहुत दूर गेंद की थी और वाइट। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। अबू इस वक्त काफ़ी स्ट्रगल कर रहे हैं। हवा में उड़ा दिया है स्क्वायर लेग पर खिलाड़ी जाते हुए और बढ़िया कैच शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी ने जाकर लिया है। आउट होते हुए अबू और एक विकेट का पतन होता हुआ। विकेट नंबर 4 एनसीसी बोरीवली पड़गा का। नया बैट्समैन सुफियान आ चुके हैं। सुफियान शेख इस वक्त नंबर 6 पर आते हुए। मिडल ऑर्डर इस वक्त चलता हुआ और एक अच्छी गेंद बीट हुए बैट्समैन। देखिए कल ठीक 8:30 बजे मैच शुरू होगा। इस मैच की विजेता टीम और तलवली स्पोर्ट्स तलवली के बीच में। ओहो, क्या शॉट खेला है बैट्समैन सुफियान शेख ने। 6 रन। रिप्ले में हम जरूर देख। खराब गेंद थी और उसका लाभ उठाते हुए बैट्समैन। मिडल बहुत अच्छा किया था, टाइमिंग बहुत अच्छा था शॉट्स के पीछे, और गेंद वाइडिश मिड विकेट के ऊपर से चली गई थी 6 रन के लिए। चार ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर कार्ड पर 47 और आज के दिन का आखिरी है लगभग मैच और लक्ष्य रखा है 48 रनों का एनसीसी बोरीवली पड़गा ने बाबनदेव कुरुन के सामने। आइए हम दोस्तों स्वागत और सम्मान प्रोग्राम की तरफ जा रहे।
और जब इनिंग की शुरुआत होंगी तब माइक्रोफोन पर पहले 2 ओवर के लिए दीपक सुतार रहेंगे। तर आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाऊयात। या स्पर्धेला टॉस जिंकलेल्या कॅप्टनसाठी थंड पेज यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले ते पडग्याचे उद्योजक उमेश राणे यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल, त्यांचा विशेष आभार। या स्पर्धेचे शिल्पकार सर्व साजिद शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। ऑन स्क्रीनवर आज स्वागत सोहळा पार पडत असताना तुम्ही पाहू शकता। या स्पर्धेचे शिल्पकार सर्व साजिद शेख यांच्या शुभ हस्ते उमेश राणे उद्योजक पडगा यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होतोय। त्यांनी या स्पर्धेला टॉस जिंकलेल्या कॅप्टनसाठी थंड पेयाची व्यवस्था केली गेली आहे। धन्यवाद। त्यानंतर जासिन शेख व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल। मी पुन्हा विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार साजिद शेख यांना की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे। जासिद काकांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होत असताना साजिद शेख यांच्या शुभ हस्ते धन्यवाद। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतात चॅम्पियन सुपर लीग पडगा 2025 आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील ही शेवटची लढाई जिथे दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी कुरुन टीमला 48 धावांची आवश्यकता आहे। 4 ओव्हरमध्ये एक चांगलं टार्गेट सेट केले। संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं थोडंसं कठीण जातं कारण का वातावरणामध्ये खूप सारा बदल होत असतो। पाहूया या धावा चेस होतील की नाही। पहिल्या 12ची सरासरी गाठायची। पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुरुन टीमने 70 धावा 5 ओव्हरमध्ये जमा केल्या होत्या, परंतु 71 धावा त्यांना डिफेन्स करता आल्या नाही आहेत। म्हणजेच बॅटिंग लाईन त्यांच्याकडे चांगली, याचा उल्लेख देखील त्यांच्या कॅप्टनने निवा पाटीलने केला होता। गोलंदाजी थोडीशी खराब राहिली होती, परंतु आता 4 ओव्हरमध्ये या 48 धावा पूर्ण केल्या जातील का। दुसरीकडे संघ आहे NCC बोरिवली, यातील संघ जो जिंकेल तो फाईट करेल तलवली स्पोर्ट तलवलीशी उद्या सकाळी तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल। दोन्ही टीमला शुभेच्छा। आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली आहे। वैभव आणि शैलेश आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी स्वीकारली पहिल्या ओव्हरमध्ये P1च्या ओव्हरमध्ये अतिफने। सलामीची जोडीमध्ये थोडासा बदल केले। मागच्या सामन्यामध्ये निवा पाटील होते सलामीची जोडी म्हणून ते आले होते, परंतु आता थोडासा बदल केले। एक वेगळी रणनीती आखली या सामन्यासाठी कारण का इथे हा सामना तुम्हाला जिंकायचाच आहे, तर तुम्ही या स्पर्धेमध्ये तुमचं स्थान टिकून राहू शकतं। आउटफील्डमध्ये 2 क्षेत्ररक्षक समोर, अगदी लॉंगॉनमध्ये 1 क्षेत्ररक्षक ठेवला आहे, दुसरा डिप्स मिड विकेटमध्ये, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये। पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑन मिड ऑफ स्क्वेअर लेग सर्कलच्या आत। टीमचे कॅप्टन स्क्वेअर लेगमध्ये आपल्याला पाहायला मिळतील राईट हँड ओव्हर द विकेटने। पहिल्या चेंडू ऑन साईडला खेचला क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये सरळ त्याच्या हातामध्ये झेल, विकेटचं पैतन। पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होईल शैलेश। वैभव स्ट्राईक एंडवर वैभव होते। आपण रिप्लेमध्ये पाहणार कशा पद्धतीने हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला। ऑफस्टंपच्या बाहेर लाईन ठेवली होती, खेचला होता ऑन साईडला, ताकद झोकली होती, परंतु टायमिंग आणि इल्युशन थोडंसं कमी होतं आणि डीप मिड विकेटमध्ये चांगला झेल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक बिलालच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय फलंदाज वैभव आणि आता 3ऱ्या क्रमांकावर राजाला पाठवले, राजा फठारेला पाठवलं गेले। पहिली विकेट प्राप्त केली पहिल्या चेंडूवर अतिफने। चांगली सुरुवात करून दिली बोरिवली टीमला गोलंदाजी करत असताना P1च्या ओव्हरमध्ये अतिफने। पुन्हा एकदा दूरवरच्या रनअपवरून अतिफ सज्ज गोलंदाजीसाठी। बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाही, गॅप मधून चेंडू सरळ महेश राऊत स्टँडला सलामी देत असताना दणदणीत चौकार येतोय।
थँक्यू डीजे. राजाने राज्य करत असताना चौकाराने आपल्या डावाला केली सुरुवात. 4 धावा राजाच्या खात्यामध्ये खातं ओपन होतं. बाबन देव कुरुन टीमचं. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलं. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय, स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दुसरा सुंदर चौकार येतोय राजाच्या खात्यामध्ये. कट केला फलंदाज राजाने आणि गॅपमधून चेंडू P1चं षटक सुरू असताना सरळ मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 8 वर. पहिल्या चेंडूवर अतिपने विकेट घेतली. फलंदाज बाद केलं वैभवला, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज खेळाडू कक्षामधूनच सेट आले. 2 चौकार त्याच्या खात्यामध्ये आलेत. चौकारांची हॅट्रिक करेल का? लेट कट केलंय. गली क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे यावेळी, चांगले शतरक्षण. चौकार हॅट्रिकची संधी होती, परंतु शतरक्षक तैनात होते. आणि निर्धाव चेंडू साजिद शेख या स्पर्धेचे सर्वे सर्वांनी शिल्पकार आहेत. त्यांच्याकडून विशेष आमंत्रण दिलं जातं यावेळेस. या चेंडूनंतर आपण त्या पाहुण्यांना आमंत्रित करूयात. राईट अँड ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू निर्धाव. 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेत, परंतु विकेट देखील प्राप्त केले. पुन्हा कमबॅक केलंय. चांगली लईव सापडली गोलंदाज अतिफला. ललित आगिवले, धीरज चव्हाण, केतन भांगरे, केतन मुरे, जयेश वारके, तुषार मार्के या सर्वांना विनंती असेल. साजिद शेख यांचं विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू अतिपच्या माध्यमातून मिस टायमिंग, समोर फोर्स केलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली जज करतोय झेल. विकेटचं पतन, दुसरा झटका लागलाय टीम कुरुनला. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 वर 2 गडी बाद. अठ्ठेचाळीस धावांची आवश्यकता आहे या दुसऱ्या इनिंगमध्ये. बाबनदेव करून टीमला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 वर 2 विकेट गेले. चांगली गोलंदाजी राहिली अतिपची. त्यांनी 2 चौकार जरूर खर्च केले, परंतु 2 महत्त्वाचे विकेट. राजाला देखील बाद केलं. जो राजा ज्याने बॅटमधून 2 चौकार देखील आले होते त्याला देखील माघारी परतवलं. आणि आता नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार होते शैलेशची साथ देण्यासाठी. सुभाष आलेत शैलेशची साथ देण्यासाठी. सुभाष ही जोडी या धावा पूर्ण करतील का? अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. मध्ये 40. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच सुरू ठेवायचे विनंती असेल NCC बोरिवली टीमला. हा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. क्षेत्ररक्षणमध्ये खूप सारा बदल. डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण ठेवले गेले दुसऱ्या ओव्हरसाठी. आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी बाबूवर दिली गेली. इथून 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनवर फलंदाज शैलेश. फुल टॉच समोर उडवलाय. पुल करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे भव्य स्वागत केले बाबू याचं फलंदाज शैलेश याने. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत आपण कशा पद्धतीने हा फटका सजवलाय. फुल टॉच होता, त्यावर प्रहार चढवला आणि पाठवला चेंडूला मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. भव्य दिव्य स्वागत केले बाबू या गोलंदाजाचं फलंदाज शैलेश याने. 6 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या 14 वर.
गणेश मुकणे देखील जोडले गेले. त्या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. धावा येत नव्हत्या परंतु आता शैलेशने 6 धावेनिशी आपल्या इनिंगला केली सुरुवात. स्कोरबोर्ड 14 वर जाऊन पोहोचलाय. गती कमी, लोअर फुलटॉस बॅटची कडा, गली क्षेत्रामधून चेंडू चाललेला, त्यावर चांगले क्षेत्ररक्षण झालेलं पाहायला मिळालं आणि दरम्यान एक सिंगल येते. हीच तर चांगल्या खेळाडूची एक ओळख असते. एका खराब चेंडूवर प्रहार चढवला आणि त्याच्यानंतर एका चांगल्या लेंथवर असलेल्या चेंडूला कट केला, त्यावर एक सिंगल प्राप्त केली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आता 15 वर. पहिलं षटक जरूर NCC बोरविल टीमच्या बाजूने झुकलं होतं कारण का 8 धावा देत असताना अतिपने 2 विकेट घेतल्या होत्या परंतु आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली कुरुण टीमच्या माध्यमातून. दिशाहीन गोलंदाजी, लेग स्टंपच्या खूपच दूर होता, वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचेल. 48 धावांचा पाठलाग करत असताना या सामन्यामध्ये बाबनदेव कुरुण संघ राईट हँड ओव्हर द विकेटने बाबू यावेळेस समोर स्टेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नाहीत, गॅपमधून चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय फलंदाज सुभाषच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. अजून सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. चेडूंचा खेळ शिल्लक आहे 15 आणि 15 मध्ये 28 धावा हे समीकरण आता शिल्लक राहिले. पहिलं षटक NCC बोरविल टीमच्या बाजूने लागलं होतं परंतु आता दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्युत्तर दिले कुरुण टीमने. पुन्हा एकदा फुल टॉच होता परंतु काय जबरदस्त झेल मिड ऑन मध्ये पाहायला मिळाला. कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाली. जबरदस्त झेल. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे नाईब. विकेटचं पतन, सुभाष माघारी परतलं. तिसरा झटका लागत असताना कुरुण टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट घेतली. फुल टॉच होता, बॉटम बेंचचा संपर्क झाला, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न आणि मिड ऑन मध्ये चांगला झेल. पहिला प्रयत्न सोडला होता परंतु त्यानंतर पुन्हा पकडला आणि तिसरा झटका लागत असताना कुरुण टीमला 20 या धावसंख्येवर. आता 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने आता बॅटिंग करावी लागेल. हे समोरच्या अँगलमध्ये दिसतंय की दुसऱ्या प्रयत्नात तो झेल पकडलाय. मागच्या अँगलमधून तो झेल योग्य तो दिसत नव्हता, दृश्य ते दिसत नव्हतं परंतु आता प्रिन्स मूवीने ते दाखवलं समोरच्या कॅमेऱ्यातून की दुसऱ्या प्रयत्नात चांगला झेल पकडला. फलंदाज बाद सुभाष, नवीन फलंदाज सोन्या. चौदा चेंडूंमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 20 वर तिसरा विकेट नुकताच गमावलंय फलंदाजी करत असताना कुरुण टीमने. फुल टॉच लेग स्टंपवर होता, फ्लिक केले ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पोचतील, फेकी करतील तोपर्यंत सिंगल येते. ही मॅच रंगणार आहे यात काही शंका नाहीये. दोन्ही टीमने आता प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे सामना जिंकण्यासाठी. लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. दोन्ही टीमाला विजयाचं खातं अजून ओपन करता आलेलं नाही. दोन्ही टीम विजयाचं खातं ओपन करण्यासाठी या मॅचमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवर शैलेश ज्यांनी षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती. ओव्हर द विकेटने बाबू. लेन चांगली होती, बॉटमेजचा वापर करत असताना खूपच चांगला ऑन ड्राईव्ह. अंगणमध्ये क्षेत्ररक्षक फक्त सिंगल येते आणि त्याचबरोबर षटक क्रमांक दुसरं झाले समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता. इथून जर आपण रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 13.00च्या सरासरीने प्रवास सुरू ठेवावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी कुरुण टीमला. थैंक यू सो मच दीपक. देखिए लक्ष्य 48 रनों का है, उसके जवाब में पॉजिटिव स्टार्ट दिया है. 22 रन 3 विकेट के नुकसान पर. लेकिन जब तक शैलेश क्रीज पर रहेंगे तब तक आशाएं जीवित रहेंगी. हालांकि ओपन करने के लिए वैभव और शैलेश आई थे. शैलेश अभी भी क्रीज पर मौजूद है. 7 रन बनाए.
खेल की शुरुआत करनी है एनसीसी के गेंदबाज। तीसरे ओवर के लिए उजैफ। बची भी अब 12 गेंदों पर जो रन चाहिए इस वक्त जीतने के लिए 26। 12 गेंदे 26 रन। देखिए इस वक्त 5:50 हो चुके। देखिए गेंदबाजी शुरुआत करनी है आपको। पहली गेंद भेज दिए 6 रन के लिए। गेंद जारी है शाम की सैर करने के लिए। मेगा 6 6 रन। सुरेश पाटिल के लिए और एक। इस बार ओहो क्या फील्डिंग की आतिफ बाबे ने। तारीफ करनी होगी। लगभग 5 रन बचाए अपने टीम के लिए। रिप्ले में जरूर देखना चाहेंगे किस तरह से कैच को जज किया था। कैच छूटा लेकिन ये बहुत मुश्किल कैच था। ओहो लगभग 5 रन बचाए अपनी टीम के लिए आतिफ बाबे ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन। 3 विकेटों के नुकसान पर सोनिया पठारे अब सामना करते हुए। फुल टॉस गेंद और बैट्समैन सोनिया पठारे आउट। खराब गेंद पर अपना विकेट फेंकते हुए। देखिए आखिरकार उजैफ ने विकेट ब्रेक थ्रू दिला दिया है। ओवर नंबर 3 में पूरा गुस्सा निकाल दिया था उस खिलाड़ी ने। उसका नाम काशिफ जिन्होंने कैच को अंजाम दिया था। नए बैट्समैन निवा पाटिल आते हुए। फिर से हवा में खेल दिया आते ही निवा पाटिल ने प्लेयर्स पेवेलियन के ऊपर से 6 रन। वाड़ा शॉट। पाटिल और आते ही दे दिया है गेंदबाज उजैफ को। स्कोर कितने पे जा चुका है? 35 रन 35। अब जीतने के लिए 8 गेंदे और 13 रन। ये 2 गेंदे बहुत कीमती रहेंगी उजैफ की। बीट हुए विकेट कीपर बाबूश ने गेंद को उठाया लेकिन 1 रन। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन।
36 4 विकेटों के नुकसान पर आखिरी गेंद अब ओवर नंबर 3 की। ऑन साइड में खेलने की कोशिश, बीट वे बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। अब 3 ओवर की समाप्ति के बाद 36 रन और बची हुई अब 6 गेंदों पर जीतने के लिए 12 रनों की जरूरत। मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, 6 गेंदे 12 रन, कुछ भी हो सकता है दीपक। अगदी बरोबर, 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, मॅच टाईट झालीये। बबूश तर नाही येणार ना गोलंदाजीला आदित्य? मागच्या मॅच मध्ये 34 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि तो म्हटला की समर्थक जे आहेत ते चांगलं काम केलं, चांगलं क्रिकेट केलं तर टाळ्या देखील वाजवतात, डोक्यावर देखील घेतात आणि खराब जर कामगिरी झाली तर चुकीचा शब्द देखील वापरतात। यस, वो खुद स्वयं हट गए गेंदबाजी से। अब उन्हें मत पता है मैच डू और डाई है, भले लीग फॉर्मेट है लेकिन दोनों भी लूजर टीमें इस वक्त खेल रही है। जो जीत जाएंगे वो अगले पड़ाव पर, हार गया सीधा घर पर। शाहिद खानच्या हृदयाचे ठोके देखील वाढले असतील, कारण का ही मॅच खूप महत्त्वाची आहे। जिंकला तर तुमचा प्रवास सुरू राहील, अन्यथा इथे तुमचा प्रवासाला फुल स्टॉप लागेल। 6 मध्ये 12, वातावरण थंड आहे परंतु मॅच गरम झाले। देखिए ब्लैक कलर की 5150 जो कार है वो आपको हटाना है। खेल की शुरुआत होती हुई निवा पाटिल आप सामना करते हुए गेंदबाज सुफियान का। 6 गेंदे 12 रन, कुछ भी हो सकता है। ऑन साइड में लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, लॉन्ग ऑफ पर भी एक खिलाड़ी है, जबकि सर्कल में बबूश शॉर्ट फाइन लेग पर, शॉर्ट थर्ड मैन, स्क्वेयर ऑफ द विकेट, एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर। खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद सुफियान की ऑन साइड में गैप में खेला है, पहले बाउंस पर 4 रन के लिए। काय फटक्यामध्ये परंतु ताकद निवा पाटीलने झोकली होती आणि भव्य स्वागत झाले या ओव्हरमध्ये सुप्यांचं। चौकार येतोय। देखिए वाइडिश मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के बीच में बहुत बड़ा गैप था और उस गैप को आखिरकार ढूंढ लिया था निवा पाटिल ने 4 रन के लिए। रिकामे जागा भरा आणि ती जागा भरली निवा पाटीलने। यस, डेफिनेटली स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन, 8 रनों की जरूरत बची हुई 5 गेंदों पर। एनसीसी के समर्थक कहीं ना कहीं आप शांत नजर आते हुए, क्योंकि मैच बहुत क्लोज चला गया। अब 5-8 ड्राइव कर दिया है, मिसफील्ड नाइफ की और 1 रन चुरा लिया है। खूपच चांगली लेंथ यावेळी सुप्यांनी आतलली। यॉर्करचा मारा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता, बॉटम बेलचा वापर केला निवा पाटीलने। ड्राईव्ह पाहायला मिळाला, फक्त सिंगल येते। आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला, सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता। मॅच अजूनही ऑन आहे। यस, दोनों टीमों के लिए अभी भी मैच ऑन है। बंद लिफाफे की तरफ चलती हुई ऑन साइड में गेंद को टर्न कर दिया, गेंद जारी है कारपेट के सारे मिड विकेट पर, मिसफील्ड, बैकअप अब जाके होता हुआ 2 रन। खराब फील्डिंग इस वक्त एनसीसी बोरीवली पड़गा की। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन की मदद के साथ 43 पर बची हुई अब 3 गेंदे और 5 रनों की अभी भी जरूरत। 3 चेंडूमध्ये त्यांनी सामना जिंकण्यासाठी करून टीमला 5 धावांची आवश्यकता। फील्डिंग डिपार्टमेंट कुठेतरी लूज फील्डिंग करताना पाहायला मिळाले। यस, यहाँ से दबाव अब हर खिलाड़ी के ऊपर नजर आता हुआ, क्योंकि आउटफील्ड के खिलाड़ी सोच रहे कि गेंद उनके पास ना तो अच्छा है। अगदी बरोबर उल्लेख केला, त्यांना देखील भीती आहे चेंडू आपल्याकडे आला सुटला तर धावा बनतील। सुफियान ओवर द विकेट, ओहो बीट वे बैट्समैन, 2 गेंदे 5 रन। मैच अभी भी खत्म नहीं हुआ है। आदित्य, जेवढा प्रेशर गोलंदाज आणि फलंदाजावर नाही तेवढा प्रेशर कदाचित एनसीसी टीमचे कॅप्टन बबूशवर आहे असं वाटतं, चिंताग्रस्त आहे। यस, क्योंकि मैच की कीमत उन्हें पता है। देखिए मुकाबला अगर टाई हुआ तो फिर सुपर ओवर, कुछ भी हो सकता है दीपक। एनसीसी भी जीत सकती है, बावन देव भी जीत सकती है और सुपर ओवर भी, तीनों ऑप्शन अभी तक खुले। बैट्समैन बीट, अब 1 गेंद और 5 रन। चौका लगा तो सुपर
और छक्का लगा तो बाबन देव इस मैच को जीत जाएंगी और अगर गेंद अच्छी निकल गई तो फिर एनसीसी इस मैच को जीत जाएंगी। आता- तीनों ऑप्शन इस गेंद के लिए खुले। अगदी बरोबर, परंतु इथे विजय होतोय चॅम्पियन सुपर लीग पडगाचा। आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना रंगलाय। हा सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। एक Definitely. चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज। चौकार आला तर सुपर ओव्हर, षटकार ठोकला तर कुरुन संघ जिंकेल, डॉट चेंडू आला तर बोरिवली संघ जिंकेल। हे 3 पर्याय आहेत। शेवटचा चेंडू, स्ट्रायकर फलंदाज शैलेश पाटिल ओपन करने के लिए आए थे, देखना क्या कुछ करते। एक गेंद 5 रन और इसके साथ इस मैच को जीत लिए एनसीसी बोरिवली पड़गा ने। अनेक अनेक अभिनंदन।